देवेंद्र फडणवीसांनी आता शिंदेंच्या पूर्ण नाड्या आवळल्या आहेत. शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं ना गृहमंत्रीपद दिलं. शिंदे गटाला चांगली खाती पण दिली नाही. उलट शिंदेंचे लोक निधी मागायला गेले तर अजितदादा दारात पण उभं करत नाही. पण आता तर एकनाथ शिंदेंना आपल्या नगरविकास खात्यातून 1 रुपया जरी खर्च करायचा असेल तर फडणवीसांची सही घेतल्याशिवाय पैसे भेटणार नाही. इतकी वाईट अवस्था शिंदेंची झालीये. आता शिंदेंना समजेल की उद्धव ठाकरेंनी भाजपला का सोडून दिलं. उद्धव साहेबांचा टांगापलटी कसा केला असं हसून हसून सांगणारा एकनाथ शिंदे आता स्वतःचाच टांगापलटी कसा झाला हे रडत रडत सांगेल लवकरच. आता नव्याने एकनाथ शिंदे यांनी जो प्रकार नगरविकास खात्यामध्ये चालवला आहे त्याविषयी प्रचंड तक्रारी आल्यामुळे फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाड्या आवळल्या आहेत. खरं तर एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने ही अत्यंत अपमानास्पद गोष्ट आहे. पण शिंदे यांचा काही इलाज नाही. अगदी अमित शहांकडे तक्रार केली तरी सुद्धा अमित शहा हल्ली त्यांचं ऐकत झालेले आहेत. फडणवीसांनी आता कडक निर्णय घेतलेले आहेत. यापुढे नगरविकास खात्याचा प्रत्येक निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाला कळला पाहिजे आणि मुख्यमंत्री कार्यालयाची मंजुरी मिळाल्यावरच नगरविकास खात्याला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या खात्याला नगरविकास मंत्रालयाला पुढे जाता येईल असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. हा निर्णय म्हणजे शिंदे यांच्या आर्थिक नाड्या, लक्षात घ्या, आर्थिक नाड्या आवळण्याचाच प्रकार आहे. कारण एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचा निधी हा आपल्या समर्थकांना, पक्षात येणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या नगरसेवकांना किंवा पक्षात येणाऱ्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना देऊन वेळोवेळी त्याचा गैरवापर करत होते, अशी तक्रार फडणवीसांकडे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली आहे. या वेगवेगळ्या नावाखाली असलेल्या योजनांचा निधी शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना खुश करण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे त्यांना चाप लावलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे यांच्याकडे इतके दिवस इन्कमिंग होत होतं. आता 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे ते थांबलेलं आहे. पण हे जे इन्कमिंग आहे ते कशासाठी होत होतं? प्रामुख्याने पैशासाठी होत होतं. या पैशाला सरकारी भाषेमध्ये निधी असं म्हणतात. तुम्ही जर माजी नगरसेवक असताल तर सरकारी अधिकारी तुम्हाला विचारत नाहीत. पण तुम्ही जर शिंदे यांचे समर्थक असाल आणि एखादं काम घेऊन सरकारी अधिकाऱ्याकडे गेलात तर तुम्हाला एक मान मिळतो. हे आता शिंदे समर्थकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ते थेट आपल्या शहरातली कामं घेऊन शिंदे यांच्याकडे जातात आणि नगरविकास खात्यातला निधी मंजूर करून घेतात. शिंदे हा निधी आपल्या पक्षाच्या लोकांना कसाही देऊ शकतात. त्यामुळे ते होऊ नये म्हणून फडणवीसांनी हा पवित्रा घेतलेला आहे. शिंदे यांनी यावर चिडायला पाहिजे होतं. कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांची आर्थिक नाकेबंदी होणार आहे. यामुळे जर त्यांनी आपल्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना निधीच दिला नाही तर ते लोक शिंदे यांच्याकडे राहतील कशाला? उद्धव ठाकरेंचे लोक जर शिंदे यांच्याकडे येत होते ते मगाशी मी सांगितलं त्यामुळे पैशासाठी येत होते. जर हा पैसाच शिंदे देऊ शकत नसतील तर हे लोक शिंदे यांच्या पक्षात कशासाठी राहतील? पण फडणवीस असं मानतात की ही समस्या शिंदे यांनी सोडवायची आहे. सरकारचा निधी वापरून आपला पक्ष चालवण्याचं शिंदे यांना काही कारण नाहीये. शिंदे दिल्लीला जाणार होते. अमित शहांशी आपण या प्रकरणी बोलू असं त्यांच्या मनात होतं. पण अलीकडे अमित शहा सुद्धा शिंदे यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे गेल्याच वेळेला अमित शहा यांनी शिंदे यांना झापल्याची बातमी आली होती. त्यामुळे आता शिंदे यांनी आपला दिल्ली दौरा सुद्धा रद्द केलेला आहे. लक्षात घ्या. दिल्लीत जाऊन उपयोग काय आहे? माझ्यावर सातत्याने कंट्रोल ठेवला जातोय, नियंत्रण ठेवलं जातंय आणि फडणवीस जे म्हणतात तीच पूर्व दिशा जर या सरकारमध्ये असेल तर मी अमित शहांकडे जाऊन उपयोग काय होणार आहे?
असं शिंदे यांनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं. एकूण शिंदे हे या प्रकरणी निराश झालेले दिसतात, कारण नगरविकास खात्यावर बंधनं आली तर शिंदे यांची आर्थिक ताकदच संपते हे लक्षात घ्या. मग करायचं काय हा प्रश्न शिंदे यांच्या पुढे आहे. ते सरकारमधून तर बाहेर पडू शकत नाही, तर त्यांना विचारणार कोण? पुन्हा ईडी सीबीआय मागे लागेल ही भीती आहेच. आता गप्प बसण्याशिवाय काहीही उपाय नाही असं म्हणून शिंदे या प्रकरणी काही बोलू इच्छित नाहीयेत. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे समर्थक हैराण झालेले आहेत. एका बाजूला हे सरकारमध्ये चालू असताना देवेंद्र फडणवीसांपुढच्या समस्या काही कमी होताना दिसत नाहीयेत. कारण सातत्याने मागणी होतीये की या मंत्र्याला काढा, त्या मंत्र्याला काढा. काही मंत्री शिंदे यांचे आहेत, काही मंत्री हे अजित पवार यांचे आहेत. अजून भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही मंत्र्यावर आक्षेप घेतला गेला नाही हे लक्षात ठेवा. फक्त एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यावर आक्षेप घेतला गेलाय आणि अजित पवारांच्या मंत्र्यावर आक्षेप घेतला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर नावं बघितलीत तर एकनाथ शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट, त्यानंतर एकनाथ शिंदेंचेच गृहराज्यमंत्री योगेश कदम, अजित पवारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आहे, लक्षात घ्या. अंजली दमानिया आता योगेश कदम यांच्या मागे लागलेले आहेत. त्या कदम यांचा जो सावली बार आहे कांदिवलीला त्याला भेटही देऊन आल्या. इतके वर्ष हा बार चालत असेल आणि तिथे जर बेकायदेशीर गोष्टी घडत असतील तर सरकारने त्यावर कारवाई का केली नाही हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. पण राजकीय वर्तुळात असा समज आहे की अंजली दमानिया आणि देवेंद्र फडणवीस यांचा उत्कृष्ट संवाद आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या सहकार्याशिवाय अंजली दमानियांना काही चांगला रिझल्ट मिळू शकत नाही अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये. माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम यांच्या पाठी अंजली दमानिया लागले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची खरोखरच इच्छा आहे का की माणिकराव कोकाटेंनी जावं आणि योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा असा प्रश्न विचारला जातोय. जर एकनाथ शिंदेच्या नेत्याचा राजीनामा घ्यायचा असेल तर संजय शिरसाट यांचा घ्यायचा की योगेश कदम यांचा घ्यायचा हा प्रश्न आहे. काही जाणकारांच्या मते योगेश कदम यांना राजीनामा द्यावा लागेल. एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांची पाठराखण करतील, कारण संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी आहेत. योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. गृहराज्यमंत्री असताना ते जर बेकायदेशीर बार चालवत असतील तर ती अधिक आक्षेपार्ह गोष्ट आहे. त्यामुळे संजय शिरसाटांआधी योगेश कदम यांचा राजीनामा घेतला जाईल